कुलगाव बदलापूर नगरपालिकेशी संबंधित एका कथित लाच प्रकरणात आता मुख्याधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये नगरपालिकेतील लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्यासह मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाई केली होती. त्या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून कथितपणे कामाच्या बदल्यात पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. FIR मधील मजकुरानुसार मागितलेल्या रकमेतील काही हिस्सा स्वतःसाठी तर मोठा हिस्सा मुख्याधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा उल्लेख नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. या FIR मुळे केवळ एका अधिकाऱ्यावरच नव्हे तर वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान कायदेतज्ञांच्या मते FIR मध्ये नावाचा उल्लेख असणे ही गंभीर बाब असली तरी ती अंतिम दोषसिद्धी मानली जाऊ शकत नाही. तपासादरम्यान ऑडिओ व्हिडिओ पुरावे, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, साक्षीदारांचे जबाब आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. या घडामोडींमुळे कुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त यंत्रणेच्या दाव्यांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे समोर येत असल्याने नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा परिणाम विभागीय चौकशी, प्रशासकीय कारवाई किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाकडे बदलापूरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले असून तपास यंत्रणा पुढे कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.